नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, पाचगणीला जायचा आमच्या मित्रांचा खूप दिवस प्लॅन चालला होता. फायनली तो प्लॅन यशस्वी झालेला आहे आणि आम्ही 2 दिवसासाठी गेलो होतो तिकडे या मागच्या आठवड्यात. सो कुठे आम्ही थांबलो होतो, त्या रिसॉर्टचा व्ह्यू काय होता, किंमत किती होती, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम हा रस्ता बघून घ्या, म्हणजे बिपाशा बासू हिचा जो राज सिनेमा आला होता त्याची काहीशी आठवण तुम्हाला येईल. आणि तुम्हाला आता फास्ट फॉरवर्डमध्ये फुटेज दाखवतोय की मेन रस्त्यापासून हे रिसॉर्ट किती आत आहे ते. त्यामुळे आपण चुकलोय बिकलोय असं काही समजू नका. जेव्हा केव्हा जर तुम्ही हे रिसॉर्ट कधी बुक केलं तर. इकडे मस्त तुमचा ऍक्च्युली सकाळी असा वॉक पण होऊ शकतो. मी सकाळी 6 वाजता उठून नेक्स्ट डे इकडे वॉक करत बसलो होतो. या फॉग मध्ये वॉक करायला काहीतरी मजाच आली होती वेगळी. अरे या फॉग मध्ये ते रिसॉर्ट मागे गेला की काय आहे वाटतं अजून पुढे. हा आला 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 बाबा. चला आता जरा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा अरे बापरे, नुसते बुडबुड दिसत आहेत. थांबा खाली उतरून दाखवतो. सो जरा धुकं क्लिअर झाल्यावर म्हटलं की जरा परत एकदा आपण खाली उतरून मेन एंट्रन्सचा शॉट घेऊया. साफसफाई चालली होती जस्ट आम्ही पोचलो तेव्हा. अरे पार्टी छोटी आणि एंट्रन्स मोठा, काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन आहे. आणि रिसेप्शनच्या दारातच तुम्ही बघू शकता की मावलचा टी शर्ट घातलेला एक मावलस असं व्यक्तिमत्व. जाऊ दे मावल आता मला तो. आणि रिसेप्शनलाच काय व्ह्यू आहे तो बघा. मला एक प्रश्न पडला होता की हा व्ह्यू फक्त रिसेप्शन पुरता आहे की रूममध्ये पण आहे, तर तसं नव्हतं बाबा. रूममध्ये पण हाच व्ह्यू होता. पण हा व्ह्यू केव्हा असतो, जेव्हा धुकं नसतं तेव्हा. नाही तर धोका हो गया असंच बोलू शकतो. हे सगळे टायमिंग्ज आहेत. गरम पाण्याचे टायमिंग्ज इकडे 6 ते 10 जरी लिहिलं असलं तरी 24 तास गरम पाणी मिळतं. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आता आपण जाऊया रूमकडे. जर तुम्ही बघू शकता की आमची रूम जरा वरच्या मजल्यावर होती. सो तुमच्या बरोबर समजा कोण वृद्ध मंडळी असतील त्यांना गुडघ्यांचा किंवा असा कुठला त्रास असेल तर त्यांना रेकमेंड करा की आम्हाला खालच्या मजल्यावरच रूम द्या. किंवा त्या कॅटेगरीमधली रूम घेऊच नका, कारण त्या सगळ्या जरा सेकंड किंवा फर्स्ट फ्लोअरवरच तुम्हाला मिळतील. बघा किती वर वर चढत चाललोय आम्ही. याची एकंदरीत बॅग बघता समजा आजूबाजूला ही भिंत नसती, ही बिल्डिंग नसती, तर हा ट्रेकिंगचा व्हिडिओ म्हणून सुद्धा आम्ही खपवू शकलो असतो नाही का. परत खाली उतरायचं हे कुछ तो गोलमाल आहे बाबा. एवढं जर खालीच जायचं होतं तर वर चढवलंच कशाला. आली बाबा रूम आली 403. बाजूला एक बैठक आहे की जिकडे तुम्ही बसू शकता. चला सगळ्यात आधी तुम्हाला रूम दाखवतो. बऱ्यापैकी अशी मोठी रूम होती. इकडे 2 खुर्च्या आहेत. मॅट्रेस तुम्हाला एक नंतर पुरवलं जाईल. बऱ्यापैकी चांगल्या साईजचा असा बेड, मीडियम साईजचा टीव्ही. आणि आरसा आहे का काय, पलंग एवढा आरसा दिलाय. हेड स्पेस नाही इकडे, नशीब. अजून जरा 1 इंच मी उंच असतो तर मला नक्की इकडे प्रत्येक वेळेला मी आपटलो असतो. 2 बिस्लरीच्या बाटल्या, टी कॉफीचे सॅशेज, ती किटली सुद्धा मिळते. मला वाटलं इकडे फ्रीज असेल पण फ्रीज नव्हता. आदल्या दिवशी ज्यांनी चेक इन केलं होतं ते शेंगदाणे मात्र नक्की उरले होते. जर नवीन पॅकेट असतं तर आम्ही उघडलं असतं ते, पण ते उघडलेलं पॅकेट होतं. म्हटलं जाऊ दे, शिळे शेंगदाणे कोण खाणार. इकडे पण एक लगेज ठेवायला सामान, लगेज ठेवायला सामान, लगेज ठेवायला जागा. बाथरूम बघूया कसं आहे ते, कारण बाथरूम इम्पॉर्टंट असतं. बऱ्यापैकी मोठं बाथरूम, कपडे वाळत घालायला तिकडे तो स्टँड, बॉडी काय ते बॉडी जेल आणि बॉडी वॉश जेल आणि शॅम्पू आणि हात धुवायला साबण आणि स्वच्छ असं बाथरूम. आता बघूया या रूमची USP काय आहे ती. हो हो, आता इकडे बघता बाल्कनीमध्ये पुन्हा एकदा आदल्या दिवशी ज्या लोकांनी चेक इन केलं होतं ते सिगरेटचे बट्स असेच टाकून गेले होते.
ॲस्ट्रे बिस्ट्रेमध्ये टाकायची कदाचित त्यांच्याकडे पद्धत नसावी, आणि जरी ती नसली तरी या लोकांनी सुद्धा ते साफ केलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला यांना बोलवायला लागलं आणि पुन्हा बाल्कनी जरा स्वच्छ करून घ्यावी लागली. सो मस्त अशी रूम, सॉरी मस्त असा व्ह्यू. आणि 10व्या मिनिटाला फॉग आणि पाऊस. ओ फॉग, व्ह्यूचं काय झालं असं तुम्ही म्हणू शकता. हो चला, बाकी सगळे जरा फ्रेश होत होते तोपर्यंत म्हटलं जरा प्रॉपर्टीचा एक मस्त फुटेज काढून येऊया. प्रॉपर्टीचं एक मस्त फुटेज काढूया. मोठी प्रॉपर्टी आहे. पुन्हा एकदा तुम्हाला पायऱ्या चढायला लागतील, उतरायला लागतील. इकडे सुद्धा एक चांगली जागा आहे. समोर जे बघताय ते रेस्टॉरंट आहे आणि खाली रूम्स आहेत अजून, ज्या कम्पॅरेटिव्हली थोड्या स्वस्त आहेत. असं वाटतंय ते BMC वाले येतात ना डास मारायचा स्प्रे घेऊन सगळीकडे, तसा कोणतरी अख्ख्या देवानेच डास मारायचा फवारा आपल्यावर सोडलेला आहे. आणि पूल पण आहे इकडे, बेबीज पूल सुद्धा आहे, गार्डन एरिया सुद्धा आहे आणि बऱ्यापैकी चांगल्या डिसेंट साईजचा एक पूल आहे हा. आणि कुत्री सुद्धा आहेत, पण ती एरवी नसतात. जस्ट इमॅजिन उन्हाळ्यात कधी असा जेव्हा तुम्ही याल धुकं विकन असताना, तेव्हा काय व्ह्यू वाटेल हा. आता समजा या दोघांपैकी कोणी पूलमध्ये पाय वर केला तर आपल्याला वाटेल फक्त की जरा क्लोरीन जास्त टाकलंय नाही. ते दोघं तिकडनं गेल्यानंतर मात्र जसं मैदान मोकळं मिळालं तसं मी शूट करायला आलो. बेबीज पूल पण तसा डिसेंट साईजचा आहे. आणि याचं आत्ता मी जिकडे उभा आहे तिकडे जरा डीप आहे, बाकी जगह तुम्ही बघू शकता की एवढं खोल नाही आहे ते. आणि स्वच्छ असा पूल. हे बघा, ह्या त्या खालच्या सगळ्या रूम्स. सो इकडनं जरा तुम्हाला ऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू मिळेल. इकडे पण एक आहे वाटतं काहीतरी जागा, जरा जपून जा रे पुढे धोका. ओके, इकडे एक इन्फिनिटीचा असा तुम्हाला व्ह्यू मिळेल अजून, जर धुकं नसेल ऑब्व्हियसली तर. चला वर आता चढूया परत. एवढं बाबा चढत जायचं आहे. सो मोठी प्रॉपर्टी आहे तशी, बऱ्यापैकी चांगले रूम्स आहेत. आता वेळ झाली होती जेवणाची, म्हटलं जरा जेवण येऊया. तर मी 2022 साली जेव्हा इकडे पाचगणीला आलो होतो तेव्हा जे हॉटेल आवडलं होतं, जे या हॉटेलपासून क्लाउड मेस्ट या हॉटेलपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे, ते म्हणजे हॉटेल धनगरवाडी. आता बघूया धनगरवाडी आम्हाला जेवायला काय वाडी. हॉटेल धनगरवाडीचं रिसेप्शन. रिसेप्शनवर जीवा शिवाची बैल जोड. आमची 2 बैल कुठे गेलीत? एक बसला इकडे, एक कुठेतरी शेण खायला गेला. 2022 साली जेव्हा मी आलो होतो तेव्हा या मटण थाळीची किंमत होती काहीतरी 350 रुपये. आता बघूया किती झाली आहे ते. सो 2 ज्वारीच्या मोठ्या अशा भाकऱ्या, अळणी सूप, मटन ग्रेव्ही, मटन मसाला आणि वजरी फ्राय आणि इंद्रायणी राईस. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या थाळीमध्ये मिळतात. माझ्या मित्रांनी तंदूर रोटी घेतली होती ऑप्शन म्हणून. दुसऱ्या मित्रांनी घेतलं होतं पनीर मसाला आणि रोटी, ती पण चांगल्या क्वांटिटीची आहे. सो ओव्हरऑल आमचे झाले 1180 रुपये. मटण थाळीचे आता 50 रुपयेच वाढवले, ठीक आहे. पनीर टिक्का मसाला 280, गार्लिक नान ओके 80. मग या धनगरवाडीच्याच बाजूला एक स्ट्रॉबेरी फार्मचं हे होतं, त्याचं एंट्रन्सचं फुटेज घ्यायचं विसरलो मी. फ्रेश क्रीम स्ट्रॉबेरी असं तिकडनं आम्ही मागवलं. त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की स्ट्रॉबेरी जी असेल ती फ्रोझन असेल, कारण आत्ता काय स्ट्रॉबेरीचा सीझन नाही आहे बाबा. क्रीम आमच्याकडे आत्ता फ्रेश मिळेल. बट ते फ्रोझन स्ट्रॉबेरी खायला एवढी मजा नाही आली. आता परत आम्ही आलो आमच्या रिसॉर्टमध्ये. आणि इकडे जर तुम्हाला कोणाला स्पा घ्यायचा असेल तर या ऑफिसच्या राईट हँड साईडला स्पासुद्धा आहे. काहीतरी 3,500 किंमत आहे त्याची एका तासाची. सो इन्क्वायरी करा आणि काय बघा डिस्काउंट मिळत आहे तर. आता म्हटलं जरा
खाल्लं आहे एवढं भरपेट, जरा तो कॅलरीज बर्न करूया. त्यामुळे जरा गेमिंग झोनमध्ये बघूया काय काय आहे ते. सो छोटूसा बट डिसेंट असा हा गेमिंग झोन. बाकी टीटी इकडे टीटी खेळण्यापेक्षा पीपीसाठी जास्त येत असतील लोक. आणि क्या रम क्या विस्की देव जाणे. सो संध्याकाळ झाली होती. आता संध्याकाळचा आमचं हेतू होता की अजून एका रेस्टॉरंटला आपण व्हिजिट करूया. आणि ते रेस्टॉरंट म्हणजे जाफर भाईज रेस्टॉरंट हे आम्ही सिलेक्ट केलं. पुन्हा एकदा मटण खायचं बेत. वा व्हॉट अ शॉट. हे काय कॅमेरा ऑफच करायला विसरलो. अरे बापरे. अरे अरे असं वाटतंय ते जुन्या पिक्चरमध्ये राजकुमारची एंट्री असायची ना पायावरनं शूजवरनं, तशी कोणतरी एक येतोय इसम. आधी आम्ही मागवलं होतं मटण निहारी, पण त्यांनी आम्हाला जरा फसवलं जाफर भाईनी. आणि नंतर त्यांनी डिश आणल्यानंतर आम्हाला सांगितलं की निहारी नल्ली संपली आहे, तो फक्त बोटी आणि असं सगळं दिलं त्यांनी. पण ठीक आहे, चव चांगली होती. फक्त जर आपण नल्ली निहारी खायला आलो आहे तर नल्ली नसेल तर मग काय, आम्हाला नल्ल्यातच घेणलं त्यांनी, थोडक्यात असंच बोलायला पाहिजे. त्याचबरोबर आम्ही मागवलं मटण खिमा मसाला राईस, जो ओके होता. एवढी मजा नाही आली मला तरी. आणि माझ्या मित्रांनी मागवलं होतं हक्का नूडल्स, व्हेज हक्का नूडल्स. सो इकडचं आमचं बिल झालं टोटल 1450च्या आसपास. मटण निहारी 450, तंदूर रोटी 40 नाही एकाचे, मटण किमा 425 आणि हक्का नूडल्स पण जवळजवळ 400. आता रात्री आमचा प्लॅन झाला की चला आईस्क्रीम पार्लरला जाऊया. त्यामुळे धनगरवाडीच्याच बाजूला एक आईस्क्रीम पार्लर आहे, तिकडे आम्ही गेलो. मस्त बनारसी पान हे शॉपचं नाव आहे. ओके, मग हे जर नाव असेल तर यांचा मेन्यू काय असेल. मस्त डॉन आयटम हे बघा. एक ओपन निंजा. त्याला जरा मी सांगितलं की असं एका स्कूपमध्ये घेऊन दाखव, तर तो स्वतःची कला दाखवत होता कलेने. आता हे आम्ही ओरिओ चॉकलेट काय रोल बिल काहीतरी होतं, ते मी आणि माझ्या एका मित्राने ठरवलं की आपण हे मागवूया. कारण हा प्रकार मी कधी खाल्ला नाही आहे, फक्त फेसबुक आणि सगळीकडे बघितला आहे. म्हटलं चला बघूया आणि व्हिडिओ पण काढूया आणि तो फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवूया. सो फास्ट फॉरवर्डमध्ये बघा, जसे आपले रस्ते उखडतात तसेच आय थिंक हा उखडतो आहे आईस्क्रीम. इसमें टॉपिंग चेक करो. टॉपिंग सांग तुला काय आवडतं ते. क्या क्या आई एम नॉट एक्सपर्ट इन दैट. स्क्रीन पर है चोको चिप्स है. चोको चिप्स ही डालते रहेंगे ना जनरली, वो कुछ भी डालता है ऐसा. चीज पण टाकते. मला असं का वाटतंय, दिसायला जेवढं टेम्पटिंग आहे ना तेवढंच हेल्थ. तो सकाळ 6:30-7 वाजता पुन्हा एकदा हे दृश्य होतं. आता वेळ झाली होती नाश्त्याची. तो त्याआधी नाश्ता बघण्याआधी या रूमची आम्हाला कितीला किंमत पडली. मेक माय ट्रिपवर हे जरा जास्त प्राईस दाखवत होती. मी डायरेक्ट या प्रॉपर्टीला कॉन्टॅक्ट केलं तर 3 जणांचे त्यांनी 5,000 ही रूम करून दिली, इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. आता ब्रेकफास्टवरनं आठवलं, ब्रेकफास्टमध्ये बघून घ्या काय काय आहे ते. लिमिटेड होता ब्रेकफास्ट, असं काही फार व्हरायटी नव्हती, बट जे होतं ते डिसेंट होतं. पोहे बरे होते. हे काय ऐन मसाला डोसा येणार होता, त्याच्यात भाव खात होता फक्त तो जरा, बाकी काही नाही. सांबार पण बरं होतं. सांबार बाकी टोस्ट आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि चहा आणि कॉफी. हे बघा मसाला डोसा आलेला आहे आणि मसाला ऑमलेट पण आलेला आहे त्याच्यावर. मसाला डोसा एवढा उशिरा आल्यामुळे ऑमलेटला तो बोलला असेल ओ ऑमलेट. सो ओव्हरऑल जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.